नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज सोमवार 2 मार्च 2026। शेतकरी मित्रांनो, आज होळीच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। आणि तुरीच्या दरात पुन्हा एकदा होळीनिमित्त आज बाजारभावामध्ये सुद्धा वाढ मित्रांनो पाहायला मिळत आहे। मित्रांनो पहा संपूर्ण माहिती, महाराष्ट्रात काय मिळतोय तुरीला बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे खामगाव। आवक आलेली आहे तुरीला 5771 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 5500 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 8075 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8150 रुपये। मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मलकापूर। आवक आलेली आहे लाल तुरीला 2305 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6900 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 8105 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8105 रुपये। शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वणी। लाल तुरीला आवक आलेली आहे 202 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7050 रुपये। सर्वसाधारण दर 7300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7530 रुपये। मित्रांनो पुढील बाजार समिती आहे शिरपूर। तुरीला आवक आलेली आहे 43 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला लाल तुरीला 3500 रुपये। सर्वसाधारण दर 7151 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7751 रुपये। मित्रांनो पुढील बाजार समिती आहे गंगाखेड। गंगाखेडला लाल तुरीला आवक आलेली आहे 10 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 8300 रुपये। सर्वसाधारण दर सुद्धा 8300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8400 रुपये। पुढील बाजार समिती आहे लोणार। तुरीला आवक आलेली आहे 358 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7600 रुपये। पुढील बाजार समिती आहे नांदगाव। लाल तुरीला आवक आलेली आहे 45 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 3000 रुपये। सर्वसाधारण दर 6950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7500 रुपयाचा। मित्रांनो शेवटची बाजार समिती आहे चाकूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 17 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5252 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7529 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7920 रुपये। तर मित्रांनो असेच भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।